जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपलं छोटा शेतकरी या यूट्यूब चॅनलला। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आपण शेतकऱ्याची खरी परिस्थिती। तर गेला 1.5 महिना झालता मित्रांनो, पाऊस नव्हता। त्या कारणामुळे पूर्ण माल सुकून चालले होते। तर रात्री 16 जुलै रात्री असा भयंकर पाऊस आला मित्रांनो, डायरेक्ट ओढे नाले एक झालेले। वावणी पाऊस झाला। हे बघू शकता, आपले पूर्ण मोसंबीत पाणी झालेले। या जागेवर जर दुसरा माल असता तर माल राहिला नसता मित्रांनो। सोयाबीन तर कशीच राहिली नसती। हे मोसंबीचे झाडे डायरेक्ट अर्ध्या रानात पाणी आहे आपल्या, पुढे जाता येत नाही म्हणून इथून शूटिंग काढली। हे पहा, झूम करून दाखवतो मी तुम्हाला। हे पहा, अर्ध्या रानात पाणी झालेलं आहे मित्रांनो। आपले काँग्रेसमध्ये सगळं पाणी जाता येत नाही मित्रांनो, त्यामुळे इथून शूटिंग घेतो मी 16 जुलै रात्री। तर जालना जिल्ह्यात खूप पाऊस झालेला आहे मित्रांनो, बघू शकता अर्ध्या रानात पाणी झालेलं आहे आपल्या। तर फार जणांचे कमेंट आलते की दादा तू कुठला? मी राणी उंचे गावचा आहे मित्रांनो, जालना जिल्ह्यामधला। तर बघू शकता मित्रांनो, ही सोयाबीन आपली सोयाबीनचा प्लॉट आहे मित्रांनो। अर्धी मार्धी सोयाबीन झोपली, अर्धी मार्धी आहे उभा, सगळी नुकसान झालेली मित्रांनो। पाऊस फुल मुसळधार पाऊस पडलेला आहे मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये रात्री। तर त्या कारणामुळे फार नुकसान झालेली मित्रांनो। जालना जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांची फार नुकसान झालेली। तर आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये अर्धा एकरमध्ये पाणी मित्रांनो। 1 एकर सोयाबीन प्लॉट केला आपण, त्याच्यातील अर्धा एकर सोयाबीन पूर्ण पाण्यात गेली मित्रांनो आपली। तर हे बघू शकता बैलांचा चारा पण सगळा मित्रांनो पावसाच्या ओघानं वाऱ्यामुळे सगळा पडून गेलेला मित्रांनो। डायरेक्ट अर्धा चाऱ्यात पूर्ण अर्धाला पाणी झालेलं आहे आपल्या चाऱ्यात सुद्धा। चारा पुरा पडून गेलेला आहे मित्रांनो बैलाचा। तरी पण आणखीन 2 ते 3 रोज कसलंच पाणी आटत नाही मित्रांनो या कडुळातलं आपल्या। तर त्या कारणामुळे कडूळ पूर्ण खराब होऊन जाणार मित्रांनो, कारण खाली पडल्याच्या कारणामुळे त्याला पाणी लागलेलं आहे। त्या पाणी लागल्याच्या कारणामुळे ते पूर्ण सडून जाणार आहे आतली आत। तर ते पूर्ण खराब होऊन जाणार मित्रांनो, थोडा पण कामयाब येणार नाही आपल्यासाठी तो। चला तर तुम्हाला आपल्या सरकीच्या प्लॉटमधलं सुद्धा पाणी दाखवतो मित्रांनो। हे बघू शकता आपला सरकीचा प्लॉट पूर्ण अर्धा एकरचा प्लॉट होता मित्रांनो यो, पण अर्ध्यातला अर्धा मित्रांनो पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे। तर काही सारख्या पूर्ण पाण्यामध्ये असल्यामुळं 2 ते 3 रोज हे सुद्धा पाणी आटत नाही मित्रांनो। त्या कारणामुळे हिची सुद्धा वाढ होणार नाही मित्रांनो अर्ध्यातून। सरकीचा प्लॉट पूर्ण आपला चिबडून गेलेला आहे मित्रांनो, पाणी झालेलं आहे सगळं। शेतकऱ्याला फार अडचणी असतात मित्रांनो, तरी पण शेतकरी लढत राहतोय। तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर अवश्य एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी माणसाला। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो।